नाही सर, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. तुमचे कोणतरी कान भरताय सर. हा अर्जुन कवठेकर कोणाच्या सांगण्यावरून आपलं मत नाही तयार करत. सगळा पुरावा माझ्या समोर आहे. स्पष्टीकरण द्या. ते चुकून झालं असेल साहेब. चुकून? मात्र चुकून? पैसे कुठे आहेत? पैसे? कसले पैसे साहेब? खरंच सांगतोय, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्या वर्करना बोलवा. कशाला सर? मात्रे बोलवा म्हटलं की हो सर. सतीश सावंत कोकटे. अरे सावकाश सावकाश, काही घाई नाहीये, निवांत आहे सगळं. काय मात्रे? किसे तपासा यांचे. कशाला खिसे? सतीश, तुम्ही तपासताय की मी तपासू? काही नाही सर. मिस सावित्री, तुम्ही तर म्हणाला होतात की यांनी पैसे घेतलेत. कुठे आहेत पैसे? सर, ह्याचे खिसे तपासून काय होणार नाहीये. हा ज्या चहाच्या टपरीवर जातो ना, त्या टपरीवाल्याचा गल्ला तपासा. सकाळी ह्याला जे पैसे मिळालेत ना, ते त्याने तिकडे जमा केलेत. एवढा हुशार नक्कीच आहे हा, की त्याला मिळालेले पैसे दिवसभर नाही ठेवणार स्वतःजवळ. साहेब, तुम्ही माझ्यावर डाऊट घेतायत. डाऊट नाही, खात्रीने सांगतेय. दामले, साहेब, इतकी वर्ष झाले मी तुमच्याकडे काम करतोय आणि कालच्या पोरीवर विश्वास ठेवून तुम्ही माझ्यावर संशय घेताय. सर, हे बघा, याच्याकडे पैसे सापडले. मात्रे काही स्पष्टीकरण आहे? साहेब, हा दामले खोटं बोलतोय आणि हा टपरीवालाही. हे पैसे माझे नाहीत. याला मटक्याचा नाद आहे. त्याचेच पैसे असतील. नाही सर, हे माझे पैसे नाहीत. मग कोणाचे आहेत ते हे सांगणार आहेस की? सांगतो साहेब. दर आठवड्याला म्हात्रे साहेब पैसे देतात मला. त्यांच्याकडे कोणीतरी माणूस येतो आणि त्यांना पैसे देतो आणि ते माझ्याजवळ ठेवायला देतात आणि घरी जाताना परत घेऊन जातात. मला या कामाचे दर महिन्याला कमिशन देतात हे साहेब. साहेब, मी त्यांचं काम नाही केलं तर माझी टपरी लावून नाही देणार अशी धमकी दिली होती म्हात्रे साहेबांनी. मला माफ करा साहेब, मी गरीब आहे हो. माझी पोरं बाळं आहेत. मात्रे काही एक्सप्लेनेशन? मिस सावित्री, कानपाडात मारा यांच्या. काय? हो, कालच्या मुलीवर विश्वास ठेवून संशय घेतला असं म्हणाले नाही? हो, म्हणजे त्यांनी तुमच्या क्रेडिबिलिटीवर संशय घेतला. काय म्हात्रे, काल आलेली मुलगी बरोबर ठरली ना? मिस सावित्री, कानपाडात मारा यांच्या.
मात्रे, प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्यायचा, विश्वासाचा कधी फायदा नाही घ्यायचा. जिवंत राहायचं असेल ना, दिसू नकोस. निघ. तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे असं वाटत नाही मला. मिस वशिला, आजपर्यंत माझ्या जवळच्या किंवा बाहेरच्या लोकांनी माझा फार विश्वासघात केला. माझी विश्वास ठेवायची सवय काय अजून सुटली नाही. म्हणजे ना, माझ्या आयुष्यामध्ये माझा एक सिंपल फंड आहे, मी खरं बोलून नातं तोडा, पण खोटं बोलून विश्वासघात करू नका. मिस वशिला, तुम्ही फक्त मिस वशिला नाही आहात, तुम्ही मिस विश्वासू पडा. अक्कड़ बक्कड़ बम्बे बो 80-90 पूरे 100 में लगा धागा, चोर निकल कर भागा. काय बारक्या पुरावानी आक्कड बक्कड म्हणायले. नाही सावी, तुझ्या लक्षात येत नाहीये, तुला तो मिस विश्वासू म्हणालाय. मिस विश्वासू, माझा विश्वासच नाही बसत. आता म्हणलाय खरं, खोटं कशाला बोलू. चांगलंय चांगलंय, प्रगती आहे. सावी, आता तू मिस विश्वासू तर झालेलीच आहे, तर मला हवे त्या कागदपत्रांवर पटकन सह्या मिळवून दे. मग तूही मोकळी आणि मीही मोकळा. विश्वंभर साहेब, आता कुठं गाडी फर्स्ट गिअर वर आहे. अहो जरा वेग तरी घेऊ दे. लगेच कुठे आणताय न्यूट्रल वर. या पहिल्या स्टेपचा आनंद घ्या आणि म्हणा, आले विश्वंभरच्या मना, तिथे कुणाचे चाले ना. अर्जुन, कशाला बोलवलंस? असं काय बघतोयस कपाटाकडं? कपाटाकडे नाही बघत आहे, तिजोरीकडे बघतोय. का रे, काय झालं? कृष्ण, जरा तिजोरी उघड ना. आता कशाला मध्येच? उघड ना. अरे हा, देवाचे दागिने यायचे आहेत ना. बरं झालं बाबा, आठवण केलीस. बरं का अर्जुन, भैरवाचा उत्सव येतोय. हे पैसे पुरणार नाही, थोडे पैसे आणावे लागतील. आणि लॉकर मध्ये दागिने आहेत ना, ते पण काढून घेऊन ये. कवठेकरांच्या सुना कशा दागिन्यानं मडल्या पाहिजेत. आता नाही म्हणू नकोस हा. कृष्ण, मी नाही कशाला म्हणू, ते त्यांचेच दागिने आणि मी ते बँकेत का ठेवले त्याचं कारण तुलाही माहिती. या अंगावरचे दागिने घाण ठेवतील अशी माणसं आहेत ही. अरे पण आता नीट वागतायत ना, मग उत्सवासाठी काढून घेऊन ये ना. हा? अरे हे काय, हे रोजच्या वापरातले दागिने आहेत. कृष्णाई, मी सांगून ठेवलंय बँकेत, तुझ्या सुना छान दिसतील.
सगळ्या सुना कुठे आहेत? 2च तर आहेत. तिसरीचा अजून पत्ता नाही. कृष्ण तू आता पुन्हा सुरू होऊ नकोस हा? माझ्या लग्नाला अजून वेळ आहे. तुझ्या आहेत त्या 2 सुनांची काळजी घे. नुसती काळजी करून काय उपयोग आहे का? हा कृष्णाई तुला सांगतो, ह्याच्यामुळं कवठेकरांच्या सुरांना भिकाऱ्यासारखं राहावं लागतंय. आमच्या बायकांचं सोनं पण घेऊन जातो काय रे तू? कृष्ण त्याला सांग मला भांडायचं नाहीये आणि मी उचलून नाही नेले. बँकेमध्ये सेफ ठेवलेले आहेत. मग घरातून काय सोनं चोरीला जाणार आहे का? आम्ही चोर वाटतो तुला? बलराम, बलराम तूच बोलतोस ते एक बरं आहे. आणि समजा पडलं तर उडा तर सगळ्यांचं सगळं एकत्र जाणार काय? मग बँकेवर दरोडा नाही का पडणार? बलराम सगळ्यात मोठा दरोडा कुठे पडलाय माहितीये का? तुझ्या डोक्यात. त्याचं काय करायचं? नाही म्हणजे बँक आणि घर यातला फरक नाही कळत का तुला? नाही म्हणजे ते असलं मी ऐकून घ्यायला नाही आलो इथे. कृष्णाई मला सांग, घरा इतकी सुरक्षित जागा आहे का कुठे? याचा घरच्यांवरच विश्वास नाही ना. मग अच्छा असं आहे. तर कृष्ण किल्ली दे ना. अगं दे किल्ली. ठेवला विश्वास. आता घे जबाबदारी. कृष्ण तो सेफ कोड आहे ना, तो सांगेल. तू बाबा बलरामा स्वतःच्या इच्छेनं काय सेफ कोड लावायचं तो लाव. ही जी तिजोरी आहे ना, त्यात आता मी बँकेतून आणून दागिने ठेवणार. मग उत्सवाचे दागिने येतील. ह्या सगळ्या दागिन्यांची जबाबदारी ही तुझी. आणि अजून एक, यातले कोणतेही दागिने हरवले किंवा चोरीला गेले तर त्याची ही जबाबदारी तुझी. नाही याला काय अर्थ आहे? म्हणजे आम्ही काय बोलायचंच नाही काय? अरे घे ना. ठेवला होता विश्वास, दिली होती जबाबदारी, घे. ते नको. म्हणजे जबाबदारीच्या नावाखाली तुम्ही चोरीचा आळ घ्याल आमच्यावर. हा तुझा काय भरोसा आहे? आपल्याला नाही जमत, पटत बी नाहीये. जबाबदारी दिल्यावर फाटली का? अर्जुन भाषा जरा सांभाळून. सॉरी कृष्णाई, पण जय सॉरीच्या. आपल्याशी बोलताना थोबाड सांभाळून बोलायचा, नाहीतर लय वाईट होईल. नाही बोलत जा. काय बलरामचा अपमान झाला ना तर अख्खं गाव गोळा होत. बघायचंय का? करू राडा. कर. करू फोन. एका फोनवर आता बघ काय काय. संपलं कृष्णाई, संपलं. आता आता फक्त बघायचं बलराम काय करतोय ते. अरे कर ना. त्या अवस्थेवर जायचं नाही आपल्या. बघायचंय. अरे बाबा, बघायचंय का? बाजूला. हाणू इथं तुला? हाणू खायचं? थांब बरं जरा. त्याला सांग की. बरं अर्जुन, तू जा बरं, तिजोरी बंद कर. अरे जा ना बाबा, निघ ना. जा. तू 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 निघ बरं, निघ. साव. त्याला नीट समजून सांग. हा हा हा. तू शांत राहा बरं. अगं मी शांतच आहे. हो, तू शांतच आहे.
बर, देवाचे दागिने येणार आहे ते इथंच ठेवणार आहेस ना? तू किती पण कड्या कुलप लाव, दरोडा तर पाडणारच. मी तोच विचार करतोय की इकडं ते सेफ राहतील की नाही. मदर माऊलीचा व्हिडिओ कॉल तर कुठून घेऊ? रूमचा विचारला तर काय सांगायचं? जाऊ दे नकोस, टेन्शन घेईल नाही घेतलं तर. मदर माऊली, सावे, एवढं का ग येळ लावलास? कामात होतीस काय? अगं नाही, बोल ना, काय झालं? औषधं घ्यायचीत का तुला? मी पारसला पाठवू का? सांगते त्याला का डॉक्टरांकडे जायचंय? मी लगेच सांगते, तो येईल तुझ्या सोबत. सावे, तू खरंच कामात आहेस का टाळतेस मला? मी टाळेन कशाला तुला मदर माऊली? मी काळजी म्हणून बोलत होते की नाही. तू काय बी काळजी करू नकोस माझी. आणि डॉक्टरांच्या औषधानं जे काम होत नाही ना, ते काम तुझा चेहरा पाहिल्यावर होत. आणि मध्ये 3-4 दिवस एक फोन केला नाही का मेसेज केला नाही, मला काळजी वाटून राहिली. कशी आहेत सावे? मी मस्त मजेत. म्हणजे कंटाळलीस? कसं ओळखलंस? मदर माऊली आहे मी तुझी. सावे, तुला आठवतंय शाळेत असताना मी तुला विचारलं की तुझा दिस कसा गेला, तर तू सांगायचीस छान मस्त मजेत. आणि तेव्हा खरं तर तुला कंटाळा आलेला असायचा. आणि ती सवय काही तुझी गेली नाही अजून. आता खरं सांग मला, काय झालंय? काय नाही ग, तेच काम चालू आहेत आणि आता खूप वेळ झाला ग, कंटाळायला लागलाय आता. सगळं सोडून तुझ्या खुशीत यावंसं वाटतंय. अगं मग ये की. सावे, तू पैशाची अजिबात काळजी करू नकस. मला माहिती हे सगळं तू फक्त माझ्यासाठी करायला लागलीस. एक काम करते का, उद्याची गाडी पकड आणि ये इकडं. नाहीतर मी येऊ का तिकडं राजस्थानला? कुठं यायचं ते सांग. काय करते, उद्या दीपू मामाला फोन करते आणि त्याला म्हणते मला गाडीला बसवून दे. चालतंय का? उद्याच निघते मी. नाही 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 नाही, नको नको नको. अगं वेडी आहेस का? या अवस्थेमध्ये तू इथे येणार? अजिबात दगदग करायची नाहीये, तू इथे यायचं नाही. अगं हो हो हो, असंच म्हणले म्या. सावे, एक दिवस सुट्टी घे की ग. म्या बोलू का तुझ्या त्या शहनाज मॅडमशी? अगं नको, मी 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 सांगेन ना. बरं मी आता ठेवू का? 1 मिनिट सावे, आता तू तुझ्या रूम वर नाहीयेस काय? मदर माऊली, तू शेरलॉकच आहेस ग. कोण? अगं शेरलॉक, शेरलॉक तो मोठा डिटेक्टिव्ह. कसं काय ओळखलंस? पास करा कौतिक. आता खरं सांग मला, कुठे आहेस? सांगायलाच पाहिजे काय? होय. अगं ते आमचे स्वयंपाकी आहेत ना आमच्याकडचे, त्यांची मुलगी, ती माझी मैत्रीण झाली आहे ना आता, तिला भेटायला आलीये बघ मी. असं? हा. काय नाव आहे तिचं? सुवर्णलता. तुला ह्याच नावाच्या मैत्रिणी कशा भेटतात ग? हिथं आपली खुळी चमकी सुवर्णा आणि तिकडं सुवर्णलता. चमकी आली होती का ग भेटायला? बरेच दिवस झाले, मला कॉल पण नाही ग केला तिने. बरं झालं नाही आली. मदर माऊली, तू औषध घेतलीस का? अगं हो हो, केवढ्या मोठ्यानं वाढायला लागलीस. कोण आहे ते? मामा? अगं मामा नाही, ते मामा कसं इकडे. अगं मेरी माँ है. हे मी त्या केअरटेकरना सांगतेय, ते आलेत ना इकडे मला भजी नाही भाजी द्यायला आलेत ते. मेरी माँ गांव में रहती है माँ. ती
ते खरंय, पण तू हिंदीत का बोलतीयस? तो माणूस तर मराठीत बोला. हो का? अरे चा, ऐसा हुआ क्या? हो अगं ते काका आहेत ना, ते महाराष्ट्रात मुंबईमध्ये होते कामाला, त्याच्यामुळे ते थोडी थोडी मराठी बोलतात माझ्यासोबत. नाही ग, आवाज एकदम दीपू सारखा वाटला. दीपू पण बघ ना, कुठल्या गावात एसटी घेऊन गेलाय काय माहित. सावे पास करा आता वनवन तुमची. तुम्ही या घरी. काय व्हायचंय ना ते तुमच्या समोर होऊ देत. काय माहित उद्या मरण आलं. मदर माऊली, पण तुम्ही कोणीच इथं नसाल तर? एकटं वाटतंय का? बास करा आता. तुम्ही समजा या घराकडे. पण दीपूला पण फोन करून सांगणार आहे, सोड तसली नोकरी म्हणून. तुझी ताई वाट बघतीया.